अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत 11 दिवस स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपण कशा पद्धतीने करायची आहे. भरपूर सेवेकरी असे आहेत ज्यांनी 21 दिवसांची सेवा केलेली आहे, सुरू आहे आपल्या घरामध्ये, पण काही कारणास्तव त्यांना ती सेवा करता आली नाहीये. पिरियड्स असतील, कुठे बाहेर गेला असेल, मासिक धर्म आला असेल, किंवा अजून काही कारण तुमचं असेल, पण तुम्हाला 21 दिवसांची सेवा करता आली नाही. तुमची खूप इच्छा होती, पण अत्यंत उच्च कोटीची अशी ही 11 दिवसांची सेवा देखील तुम्ही करू शकता. तर ही सेवा कशी करायची, कशा पद्धतीने करायची आणि का करायची हे सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला चुकूनही विसरू नका. आता ही सेवा केव्हापासून केव्हापर्यंत करायची, तर 19 जुलैला सुरू करायची आहे आणि 29 जुलैपर्यंत, 19 जुलै ते 29 जुलै अशी 11 दिवसांची आपल्याला अत्यंत उच्च कोटीची सेवा करायची आहे. आज आहे बुधवार, येणाऱ्या रविवारपासून तुम्ही ही सेवा करू शकता. तुम्हाला वाटतं तुमच्या पिरियडची डेट त्यावेळेस आहे, तर तुम्ही आत्तापासून सुरुवात केली तरी देखील चालणार आहे. कारण पिरियडचे मासिक धर्माचे 4 दिवस आपण स्किप करतो आणि पुढच्या दिवसापासून सुरुवात करतो. तर तुम्ही आत्तापासून सुरुवात करा, जर तुमची या वेळेमध्ये तारीख असेल तर. बघा, ही सेवा का करायची. प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी संकट असतं, आर्थिक अडचणींना तोंड देत असतं. प्रत्येकाच्या घरामध्ये, एखाद्या घरामध्ये खूप पैसा आहे आणि एखाद्याचं घर गरीब आहे. म्हणून ज्याच्या घरामध्ये पैसा आहे ते घर सुखी आहे. फक्त त्याच्या घरामध्ये कसलंच दुःख नाही असं नसतं. त्यांच्या घरामध्ये देखील दुःख असतं. किती जरी पैसा असला तर एवढं का होईना दुःख असतं, संकट असतात, आर्थिक अडचणींना देखील ते सामोरं जात असतात. पैसा जास्त आहे म्हणून कुठे ठेवू याचं देखील त्यांना टेन्शन असतं. आणि जे गरीब आहेत त्यांच्या घरात देखील कधी कधी संकट येतात. त्यांना प्रत्येक संकटांना तोंड द्यावं लागतं, कारण त्यांच्याकडे पैसा नसतो, बरोबर. पण ते आनंदामध्ये असतात, सुखामध्ये असतात. त्याच पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे. सेवा देखील करताना मोजून मापून करायची नाही, व्यवस्थित सेवा करायची आहे. कारण आपण ज्यावेळेस महाराजांना शरण जातो, ज्यावेळेस आपण महाराजांच्या चरणी लीन होतो, त्यावेळेस जो काही आपल्या जीवनामध्ये संकट असतील, अडचणी असतील, त्या संकटांची, अडचणींची जी दोरी आहे, ती आपल्या आयुष्याची दोरी आहे, ती महाराजांच्या हातात दिलेली असते आणि महाराज ती नौका चालवत असतात. आणि ती नौका कशी तारून न्यायची ते महाराज स्वतः बघतात. आपण टेन्शन कसलंच घ्यायचं नाही अशा वेळेस. अशा देखील सेविका आहेत, ते म्हणतात, ताई खूप सेवा केली हो, खूप सेवा केली महाराजांची, पण आम्हाला कोणताही रिझल्ट भेटला नाही, किंवा आम्हाला कसलीच मदत झाली नाही महाराजांकडून, किंवा आम्हाला काहीच फरक पडला नाही आमच्या आयुष्यात. आमचं आयुष्य जसं सुरू आहे तसं सुरू आहे. पण एवढं लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य जसं सुरू होतं तसं सुरू नसतं. हा, तुम्हाला वाटत असतं की जसं मी अगोदर जगत होते तसंच आता जगते, पण काही ना काही तर चेंज त्यामध्ये झालेला असतो. प्रत्येकाचा कर्म प्रारब्ध हा वेगळा असतो. त्यामुळे थोडंसं लेट होतं आपल्याला महाराजांची मदत भेटायला, किंवा तो चमत्कार बघायला, तो अनुभव घ्यायला, ती प्रचिती घ्यायला आपल्याला थोडासा वेळ लागत असतो. कारण आपल्या सेवा कुठेही वाया जात नाहीत. कुठेही आपण केलेले जेवढ्या तुम्ही सेवा पारायण जेवढं केलं असेल ते कुठेही वाया जात नाहीत. ते साठून असतं, त्याचा बँक बॅलन्स तसाच साठत असतो. त्यामुळे घाबरायचं नाही, कोणतीही शंका मनामध्ये पहिली तर आणू नका आणि तुम्ही सेवा करत राहा. तुम्हाला एक दिवस तुम्ही जो विचार ज्याच्यासाठी तुम्ही सेवा करत होता त्याच्याहून अजून सुंदर काहीतरी तुम्हाला मिळणार आहे. कारण महाराज आपली परीक्षा बघत असतात, एवढं लक्षात घ्या. पहिल्यांदा आपल्या जीवनामध्ये कधी कधी असं होतं, स्वामी सेवा सुरू केल्यानंतर जीवनामध्ये पहिल्यांदा अडचणींना सामोरं जातो आपण. घरात सेवा सुरू केली काही ना काहीतरी होत असतं, पण हे संकट महाराज आणतात आणि महाराजच यातून आपल्याला तारून नेत असतात. त्यामुळे सेवा मधूनच सोडून द्यायची नाही. असे देखील सेवेकरी आहेत, ते म्हणतात की आम्ही सेवा सुरू केली आणि आमच्या घरामध्ये हे आमच्या मागं लफाण लागलेलं आहे. तर अजिबात असं समजायचं नाही. ती परीक्षा असते एका भक्ताची, एका गुरुकडून. त्यामुळे आता या गुरुपौर्णिमेनिमित्त सेवेला लागा. आणि सेवा कशी करायची, 21 दिवसांची तुम्हाला करता आली नाही तर ही 11 दिवसांची सेवा करायची आहे. 11 दिवसांच्या सेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृताचं तुम्हाला पारायण करायचं आहे. स्वामी चरित्र सारामृत हे पुस्तक ज्याने वाचलं तो त्याच्या जीवनातून, त्याच्या आर्थिक संकटातून तारून गेला म्हणून समजा. हा महाराजांचा आत्मा आहे आणि हा आपल्या हृदयाच्या खूप जवळ आपल्याला ठेवायचा आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्या जीवनातल्या 50%, सुरुवातीला 50% तर अडचणी अशा सॉल्व्ह व्हायला सुरुवात होतात. कारण आणि नुसतं वाचायचं म्हणून वाचायचं नाहीये, त्याच्यातल्या प्रत्येक लीला, जेवढ्या महाराजांनी 21 अध्यायामध्ये जेवढ्या लीला सांगितल्या सगळ्या, म्हणजे 20 अध्यायापर्यंत लीला आहेत, 21 अध्याय म्हणजे पूर्ण सारांश आहे. जेवढ्या लीला सांगितल्या त्याचा प्रसंग पठण करताना देखील एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही चूक करायची नाही की आपण पठण इथे करतोय, आपलं शरीर इथे, आपण पठण करतोय, आपले डोळे इथे, पण आपलं मन मात्र भलतीकडेच असतं, ते फिरायला गेलेलं असतं. त्या मनाला कंट्रोलमध्ये ठेवायचं, त्या मनाला भटकू द्यायचं नाही.
जास्त लाऊड आवाजात, मोठ्या आवाजात पठण करायचं, आपलाच आवाज आपल्याला यावा अशा पद्धतीने या वाचनामध्ये मग्न व्हायचं. हे पुस्तक वाचायला आपल्याला जवळजवळ मला पाऊण तास लागतो. प्रत्येकाच्या वाचनाच्या स्पीडवर आहे. कधी कधी 1 तास वरती 15-20 मिनिटं अजून देखील जातात. प्रत्येकाच्या वाचनाच्या स्पीडनुसार मी तुम्हाला सांगते. पण वाचन करताना प्रत्येक अध्यायाचं जसं पठण करू तसं एक एक इमेज, चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करत जायचं. म्हणजे आपलं मन देखील कुठे जाणार नाही. आपलं मन देखील ते चित्र रंगून जातं. आणि त्या असं केल्यामुळे जे अध्याय आपण पठण करतोय ते देखील आपल्या लक्षात व्यवस्थित राहत असतात. आणि खूप छोटे छोटे अध्याय आहेत. आता तुम्हाला दाखवण्याची देखील गरज नाहीये केवढे अध्याय आहेत, तुम्ही बघू शकता. छोटे छोटे अध्याय आहेत, मधूनच तुम्हाला दाखवते. छोटे अध्याय आहेत, शेवटचे 1-2 मोठे आहेत, बाकीचे सगळे छोटे अध्याय आहेत. 1-1.5 पानाचे फक्त अध्याय आहेत. त्यामुळे हे पाऊण तासात 21 अध्याय एका बैठकीत तुम्हाला पारायण करायचं आहे. 11 दिवसात 11 पारायण तुम्हाला करायचे आहेत. 19 जुलै ते 29 जुलै असे 11 पारायण तुम्हाला करायचे आहेत. जर शक्य असेल तर, म्हणजे पुढे अडचण वगैरे असेल, कुठे जाणार असाल तर तुम्ही अगोदरच पारायणाला सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने हे पारायण करायचं आहे. आता ही सेवा झाली. नंतर येतं ते 11 माळी जप. नवीन सेवेकडे आहात, 1 माळ घ्या, काही हरकत नाहीये. एका माळेपासून सुरुवात करा, पण सेवा करा, सेवा करा. कारण बघा, आपण पहिल्यांदा माळ घेतो हातात, आपल्याला माळ एकतर पकडायला येत नाही. चुकीच्या पद्धतीने आपण जप करत असतो, म्हणजे चुकीच्या पद्धतीने माळ आपण पकडत असतो. अंगठ्याच्या बाजूचं जे बोट आहे आणि करंगळी आहे हे आपल्याला माळेला टच करायचं नाहीये. अंगठा आणि करंगळीच्या बाजूच्या 2 बोटामध्ये, या 2 बोटामध्ये तुम्हाला माळ पकडायची आहे. आणि या बोटाने तुम्हाला, म्हणजे मधलं जे बोट आहे त्याने तुम्हाला माळ फिरवायची आहे. थोडा दिवस आपला म्हणजे ही बोटा चिटकूनच जातात लगेच. पहिल्यांदा तुम्ही जेव्हा सराव करत असाल परत परत तुमची सवय होऊन जाईल. शक्यतो पहिल्यांदा 1 माळ घ्या. माळ नाहीये, 5 मिनिटं बसा, डोळे बंद करा, एक चित्त करायचं आहे आणि आपल्याला महाराजांचा जप, षडाक्षरी मंत्राचा जप करत राहायचा आहे. 11 माळी शक्य नाही, 1 माळ घ्या, पण शुद्ध अंतकरणापासून आपल्याला ते करायचे आहे. आता कधी व्हायचं, आता 1 झाली, मग 2 झाले, आता तर 8च झाले, अजून पुढच्या कधी व्हायच्या, असा विचार केला तर त्याचा काही उपयोग नाहीये. त्यामुळे मनापासून करा. आपण 1 माळ करा, पण मनापासून करा. आणि करायचे असतील हळूहळू संख्या वाढवा. तुम्ही एकदम जाऊच नका त्याच्यामध्ये, एकदम खड्ड्यात जायचंच नाही. आपल्याला त्या सेवा करायची आहे, पण ती पण व्यवस्थित शुद्ध भावनेने झाली पाहिजे सेवा. आणि मनामध्ये शंका घेऊन ती सेवा झाली नाही पाहिजे. नंतर येतात ते तारक मंत्र. तारक मंत्र महाराजांनी आपल्याला दिलेला आहे प्रत्येक संकटातून तारून नेण्यासाठी. आणि तो तारक मंत्र आपल्याला बोलायचा आहे. आणि तो तारक मंत्र बोलायचा आहे 11 वेळा. शक्य असेल तर समोर एक पाण्याचा ग्लास ठेवा, म्हणजे ते पाणी देखील बघा, पाण्यामध्ये देखील अफर्मेशन आपण करत असतो. आपण जे उच्चार करतो, ज्या मंत्रांचा, ज्या स्तोत्राचा आपण उच्चार करत असतो, ती पॉझिटिव्हिटी त्या पाण्यामध्ये, आपण ज्या वेळेस त्या पाण्याकडे बघत बघत सेवा करत असतो, ती ऊर्जा एक प्रकारे त्या पाण्यामध्ये एकवटत असते. तुम्ही ऐकलं असते, पाण्यामध्ये देखील शक्ती असते. पाण्यामध्ये तुम्ही जे काही उच्चार करता, तुम्ही जे काही पॉझिटिव्हने बोलता, पॉझिटिव्हरित्या, ते सगळं पाण्यामध्ये ती एनर्जी उतरत असते. आणि ती एनर्जी, त्या एनर्जीने आपल्याला तारक मंत्र बोलायचं आहे. आणि ती सगळी ऊर्जा उतरल्यानंतर एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी जर तुम्हाला ही सेवा करायची असेल, म्हणजे तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल, सतत आजारी पडत असेल, सतत दवाखाना माग लागला असेल, किंवा एखादी व्यक्ती असे असेल की चांगली असते मध्येच, आणि मध्येच तिला काय होतं कळतच नाही, मध्येच बरळते काय, चिडते काय, म्हणजे तिचं वागणंच पूर्ण बदललेलं असतं. आणि अशा पद्धतीचे जर आपल्या घरामध्ये प्रकार होत असतील तर आपल्या घरामध्ये ज्या वाईट शक्ती आहेत त्यांना बाहेर काढण्याची गरज असते. आणि ज्या ह्यावेळेस सेवा करतो त्यावेळेस आपल्याला देखील त्रास होत असतो. ती शक्ती आपण ते उच्चार थांबवावेत म्हणून आपल्याला देखील त्रास देत असते. तर अशा वेळेस अशा पद्धतीचं तारक मंत्राचं पाणी करायचं, हे तीर्थ होतं. हे साधं सुद्धा पाणी राहत नाही. ज्यावेळेस तुम्ही साधं पाणी प्या, मडक्यातलंच पाणीतलं 2 ग्लास घ्या, साधं पाणी घ्या, आणि ज्यामध्ये तुम्ही एनर्जी टाकलेली आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये तारक मंत्र बोललेला आहात, आणि जे साधं पाणी आहे ज्याच्यामध्ये काहीच केलेलं नाही तुम्ही, या दोन्ही पाण्याची चव घेऊन बघा. दोन्ही पाण्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल. इतकं शुद्ध आणि शुद्ध भावनेने तयार केलेलं हे तीर्थ असतं. आणि तीर्थरूपी प्रसाद अशा व्यक्तीला द्यायचा आहे. किंवा स्वतःसाठी घ्यायचं असेल, स्वतःच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करायची असेल तर तुम्ही स्वतःसाठी देखील ते तीर्थ घेऊ शकता. अशा पद्धतीने आपल्याला 11 पारायण आपल्याला करायचे आहेत. स्वामी चरित्र सारामृताचे 11 माळी जप, आणि तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र बोलायचा आहे. ही सेवा शक्य नाहीये. फक्त रोज 5 मिनिटं शांत बसायचं आहे आणि डोळे बंद करून श्री स्वामी समर्थम, श्री स्वामी समर्थम, श्री स्वामी समर्थम या षडाक्षरी मंत्राचा तुम्हाला जप करत राहायचा आहे. 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं आपल्या जीवनातले आपण देऊ शकतो ना, हो ना. आणि शक्य असेल तर हे सगळ्या सेवा करून पहा. नसेल तर तुम्ही महाराजांचा जप तर आपल्या मुखामध्ये कायम आपण ठेवायचाच आहे. अशा पद्धतीने सेवा करून पहा. 100% तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग स्वतः महाराज तुम्हाला दाखवणार आहेत. कोणतंही संकट असो, कितीही अंधार तुमच्या रस्त्यावरती पसरलेला असो, तुम्हाला कितीही वाईट स्वप्न पडत असो,
तुमच्या जीवनामध्ये कितीही मोठं आर्थिक संकट आलेलं असो तरी देखील त्याच्यातून तारून नेण्याची शक्ती महाराजांच्या या सेवेत आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही ही शुद्ध अंत बघा, आपण शुद्ध अंतकरणापासून सेवा करायचीच आहे, पण त्या सेवेवरती विश्वास देखील असायला हवा. नाही सेवा करताना मध्येच तुमच्या मनामध्ये येते की मी हे करते तरी या कारणासाठी, पण हे काम तर होईल का, महाराज काम तरी करतील का, अशी कोणती शंका आली नाही. पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या मनामध्ये ठेवायचे. मी हे सेवा करते, महाराज माझं 100% काम करणार, माझे काम होणार, माझं काम होणार आणि माझं काम होणारच, एवढंच मनामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. जे अफर्मेशन आहेत ते अफर्मेशन करायला शिका. अफर्मेशन कसं करायचं या संबंधीचा व्हिडिओ देखील लवकरच मी बनवेन. पण पॉझिटिव्ह रित्या, पॉझिटिव्ह आपलं मन, शरीर आणि आपले जी जीभ आहे तिला देखील पॉझिटिव्ह ठेवायचं, तिला नको तिकडे वळवायचं नाही. अशा पद्धतीने सेवा करा, तुमच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स नक्कीच दूर होतील. आणि ही सेवा करत असताना काही प्रॉब्लेम्स आले किंवा तुम्हाला ही सेवा अजून काही तुमच्या शंका असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. संकल्पयुक्त सेवा करायची आहे आणि संकल्पयुक्त सेवेमध्ये आपल्याला मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे, मांसाहार करायचा नाहीये. परान्न घेऊ नका शक्यतो, कारण परान्नाचे दोष लागत असतात. आणि ब्रह्मचर्याचं पालन तुमच्या इच्छेने तुम्ही करायचं आहे, केलं तर अतिशय उत्तम. करावंच असं काही नाहीये, पण केलं तर अतिशय उत्तम. आणि अजून काही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.